परळच्या राजाच्या इथे आणि आज माझ्यासोबत काका आहे। आज आपले 2 पंटर नाहीत दुसरे, ते 2 ब्लॉगमध्ये ते होते, आज याला घेऊन आले उचलून, तो घेऊन आला मला उचलून ॲक्च्युली। गर्दी बघा। हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पांचा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो GSP ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा। आज आपण गणेश नगरीमध्ये आणि आज इथे +200 आगमन होते, पण आपण आता आलो आहे कारण का आपण आपल्या कामावरनं वगैरे येतो। सो आता आलो आहे आपण परळच्या राजाच्या आगमनाच्या इथे। बाकी आगमन सुरू झालेलं आहे, बाप्पा आला आहे रामलल्लाच्या रूपामध्ये आला आहे आणि मूर्ती बघूनच पण मन प्रसन्न होतं अक्षरशः। मूर्ती बघून आपण म्हणजे या गणेश उत्सवावरनं इतके राजकारण चालतात, म्हणजे का चालतात समजत नाही आपल्या मराठी सणांमध्ये, पण हे बघू शकता तुम्ही, या दुकानाला कोण थांबवू नाही शकत, किती मोठे राजकारणी होते याला कोण थांबवू नाही शकत। मूर्ती तर आपल्याला परत भेटेल, आपण त्या साईडला जेवढ्या दुसऱ्या मंडळाचे गणपती त्या साईडला एक्सप्लोअर करायला जाऊया। तिथून 2 मूर्त्या ऑलरेडी 2 मूर्त्या जातात त्या साईडला। आता मूर्ती बघितली ती आहे प्रतापनगरचा राजा आणि आता आपण असंच जाऊया कारण का हा जो लेन आहे ना तिथून मूर्ती येणार आहेत सगळ्या। हा पाठी आहे परेल वर्कशॉप आहे, परेल वर्कशॉप प्रॉपर बॅरिगेटिंग, मुंबई पोलीस नडला त्याला मोडला। काल आम्ही बघितलं ना काचोगीच्या नाक्याला 2 गोविंदा ते म्हणजे ते पियालेले होते, त्यांना 2 पोलिसांनी असा नेला ना खेचत, त्यांची चुकी होती कारण का जर तुम्ही त्यांची छेडखानी करत असाल तर तुम्हाला भाई प्रसाद भेटणार। भारत का बच्चा बच्चा जय शॉर्ट झाला तो कुठचा बंद पडत होतो। हां ते बघूया काय आता होतं आहे। आता जातो आहे आपण गणेश गल्लीमध्ये गाडी लावूया आणि आता आपल्याला जायचं चिंचपोकळीच्या चिंतामणी आणि तिथे जे मूर्त्या बघायला भेटतील त्या बघूया, आपण त्या कॅप्चर करूया कारण का आता इथे ही मूर्ती राजाची परळच्या राजाची सरळ जाणार ITCच्या इथून परत येणार, तर आपल्याला ती भेटेलच परत। तोपर्यंत त्या गणपती बाप्पा दर्शन घेऊन येऊया आणि तुम्हाला दाखवेल पण यावर्षी चिंचपोकळी चिंतामणी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला, ते जे सिंहासन होतं त्या सिंहासन रूपी आहे ना ती नाही, थोडं चेंजेस आहे, थोडं चेंजेस केले आहेत त्यात, फक्त सिंहासन रूपी अवतारामध्ये आणि जसं सांगितलेलं मूर्ती बघून अश्रू येणार तुम्हाला, गूजबम्स झाले खरंच। आणि यावर्ष त्यांचा पूर्ण स्ट्रक्चर पण किल्ल्याचं आहे, त्यांनी ठाम ठेवलं होतं की मूर्तिकार वेगळा आणि मूर्ती वेगळी, मूर्तिकार वेगळा कारण का गेल्या म्हणजे चिंचपोकळी चिंतामणी सार्वजनिक गणेश उत्सवाचं एकच मूर्तिकार होते ना, खातूंकडे होती ती मूर्ती, पण आता त्यांनी यावर्षी ते जो निर्णय घेतला की नवीन मूर्तिकार आणि नवीन मूर्ती, तो खूपच सुंदर निर्णय घेतला, तर ते बघायला जाऊया आपण। भूक लागली, लालबागमधला फेमस वडापाव घेतला आपण, आलो लालबाग नगरीमध्ये। फक्त तुम्ही येऊन बघा, मी व्हिडिओत दाखवणार, तुम्हाला खरा फील घ्यायचा ना, अजून गणपती यायला
10 दिवस आहेत, 9 दिवस आहेत, आज 8 नाही 10 दिवस आहेत बरोबर, 10 दिवस, आज 17 तारीख आहे. असं वाटतं इथे चालूच झाला उत्सव. रोड बंद आहेत, हे अक्षरशः हे रोड पाठी बघता ना तुम्ही, हे सगळे रोड बंद आहेत. भाई काय बोलूच नाही शकत. आलो आपण राजाच्या मंडप गेटच्या समोर आणि ह्या वर्षी गेटची साईज 50 फुटाचा गेट आहे. ही गल्ली, इथून बाप्पा आपला येतो, थोडीशी गल्ली आतमध्ये जोरदार काम चालू आहे, जोरदार. या वर्षी मोठा आहे बापरे. किल्ला किल्ला भाई पेशंट. आता आपण आलो आहे चिंचपोकळी चिंतामणीच्या गल्लीमध्ये आणि बाप्पाची मूर्ती ऑलमोस्ट पोचलेली आहे आतमध्ये. लेट म्हणजे त्यांनी टायमामध्ये त्यांचा कार्यक्रम केला आहे, आपण लेट झालो आहे. तर तिथे जाऊन आपण घेऊया मूर्तीचे शॉट्स, थोडे तिथे जाऊन घेऊया. आणि भरपूर ढोल ताशे होते, बँजो होते, काय 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 होतं, पण ते सगळं मेन रोडला असतं. विजय असो. चला 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 आला इकडून बाहेर वा. महिलांची काळजी घ्या, पोरींची काळजी घ्या, बारक्या मुलांची काळजी घ्या. चला मागे बाहेर. अरे आला चिंतामणी आला. सर्वांनी रस्सी लागते, लहान मुलांच्या गळ्याला लागते, म्हणून मध्ये बोलायमध्ये. एक जण बांबू खोदायला चढलाय, फुल कसरत, मूर्ती फिरत नाही. धन्यवाद. इथे एक विक्रोळीचा कान्हा आलाय बासरी वाजवायला. आता त्याची बासरी वाजवून नेणार आहेत. आता गेला तिथे बासरी वाजवायला, तर उद्या उठून त्याची बासरी वाजणार आहे. बाप्पाची मूर्ती फिरवायला भरपूर मंडळाला प्रयत्न करायला लागत आहेत, पण बाप्पा आहे आपला, फिरणार मूर्ती. आता शार्पी काढायला लागतात, एखादे लाईट घट्ट पकडा बरं का, पाठीमागे शार्पी काढायला लागतात. एखाद्या लाईट घट्ट पकडा. भरपूर प्रयत्न केले, म्हणजे इतके व्हिडिओ केले आहे फोनमध्ये. भाई स्वच्छ भारत अभियान आज चिंचपोकळी साफ करून जाणार आहे ताई आली. तो जवळजवळ 1 तास झाला आहे मूर्ती फिरवायला. मंडळाच्या कार्यकर्त्यांना भरपूर त्रास होतो, अडचणी येत आहेत. आता पूर्ण त्यांनी लाईटचा सेटअप बंद केला आहे आणि शार्पीज लावल्या पूर्णपणे बंद केल्यात. आपण मूर्ती कशी फिरवतात ती बघून जाणार. काय बोलतो आता? बरोबर आहे. मूर्ती किती पण साल्टी धावते, मूर्ती बघणार. कारण की समोरनं मूर्ती अजून बघायला नाही मिळाल्या. नाही, त्या माहोला ती जी जाणार ना, अजून पण मंडप अपूर्ण आहे, पण त्याच्यात बघायला मजा आहे. कारण की आपल्या संभाजी महाराजांचं रूप आहे, त्यामुळे आपण बघून जाणार. थांबलंच पाहिजे, थांबलंच पाहिजे. महाराजांच्या विषय आला तिथे आम्ही नाही बाबा, आमच्याकडे तेव्हा आम्ही गड किल्ले करायला जायचो तेव्हा असं काय नव्हतं, नाही तर भरपूर फेमस झालं असतं. आता आम्ही अरे माहिती आहे काय, आता आमच्याकडे वेळ नाही. आता आपण डायरेक्ट 4 व्हीलर घेऊन जाऊ. येणार. चिंचपोकळीचा चिंतामणीचा अरे बाजू तू मागे 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 बस बस बस. फायनली मंगल मूर्ती
धन्यवाद. चिंचपोकळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने सर्व गणेश भक्तांचे खूप 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 आभार. या आगमन सोहळ्यामध्ये तुम्ही तुमचा उत्साह, आनंद आणि प्रेम दिल्याबद्दल उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है, कोई कंकर या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है. ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. छत्रपती संभाजी महाराज की. इथे येण्याचं आम्ही खरंच माझा तर वाटलं नव्हतं आज माझा ब्लॉग होईल, पण काका पण आला नेमकी त्या टायमामध्ये आणि मी पण तिथून निघालो. आणि एवढं सुंदर जे आता शेवटचे भेटले ना शॉर्ट्स, माझ्या आधी कॉपीराईट नाही आलं पाहिजे, पण जे शॉर्ट भेटलेत आणि तिथला जो माहोल होता ना, खरं असं वाटत होतं आपण त्या काळामध्ये आहे. जो छावामधला जो डायलॉग आहे ना, तो शेवटचा ऐकून जो काटा आला अंगाला ना, गूज बॉम्ब्स आले अंगावरती. तुम्ही विचार नाही करू शकत, इतकं सुंदर होता ना तो मुमेंट, एक नंबर. आणि जे सगळे कार्यक्रम होतात ना, फक्त हे बघ महाराष्ट्र पोलीस हे आहेत म्हणून आपला सगळे कार्यक्रम यांच्यामुळे होतात. एक मिनिट, कारण का ते त्यांच्या घरातले सणवार सोडून आपल्या रक्षणासाठी असतात. वर्दी येतो, गर्दी में कार्यक्रम आहे. आपण जाऊया आता आपल्या घरी, कारण का फोनची बॅटरी पण डेड झाले आणि कॅमेराची पण बॅटरी डेड झाले. 2 गणपती बाप्पा आपण आगमनासाठी आलेलो ज्या व्हिडिओ करायला, त्या व्हिडिओ झाल्या आपल्या. एक परळचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी, त्यामध्ये 2-3 अजून मंडळ आपल्याला भेटले, ते पण आपण घेतले व्हिडिओमध्ये. किती आता किती अजून 10 दिवस राहिलेत गणपती बाप्पा यायला. पण हे लालबाग नगरी तुम्ही आता आला तर असं वाटणार सुरूच आहे, उत्सव सुरूच आहे. आणि हा चालू असतो रात्रभर. आता लालबाग हे पूर्ण असं गजबजलेलं तुम्हाला आता लालबाग असंच दिसणार पुढच्या येणाऱ्या 7 तारखेपर्यंत. अजून राजा आहे, मुंबईचा राजा आहे, लालबागचा राजा आहे, तेजुकाया, इथलेच मोठे मंडळ अजून आहेत. तेजुकायाचं अजून नाही काय झालं ना, नाही. रंगारी बदक आहे, रंगारी बदक आहे. का चौकीचं आपण आता घेतलं. तो हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असाल तर पुढचा तुम्हाला मुवमेंट आवडला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काय चुकत आहेत ते आपण सांगा, त्यात आपण इम्प्रूव्हमेंट करू. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते आणि तेवढ्या स्किल्स लागतात, त्या आपण आता शिकतो आहे एडिटिंगमध्ये. मी काल गोविंदाची एक व्हिडिओ टाकलेली, गोप्रोमधल्या सेटिंग मला काय माहीत नाही कशा चेंज झाल्या. मी कुठचा तरी बटन वगैरे दाबले असतील, पण मी एका साईडला फोनमध्ये पण त्या व्हिडिओ काढलेला, म्हणून तो गोविंदाचा मी एक ब्लॉग टाकला. कारण का आपण पूर्ण दिवस दिलेला त्यासाठी, आणि मग व्हिडिओ टाकणार नाही. कशी झाली ती मी टाकली व्हिडिओ.
आज मी चेक केलं आहे, आज पण मी सेटिंग यूट्यूबवरती बघून बघितल्या तर कशी होईल तशी मी व्हिडिओ टाकणार, पण टाकणार. कंटेंट आपला बनवत राहणार म्हणजे राहणार. आता आपला कॅमेरा आहे तर करायला पाहिजे. तो हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून जावा, बेल आयकॉन दाबा, कारण का भरपूर आपण कोकणात जाणार आहे आपल्या गावी गणेश उत्सवासाठी. ते तर आपण दाखणारच आहे. तोपर्यंत तुमच्या सर्वांची रजा घेतो. टाटा बाय बाय, टेक केअर.